नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. पोलीस दलात खळबळ, त्या बदल्या केल्या तरी कोणी? अपवादात्मक परिस्थितीवरून चर्चेला उधाण. दहावीच्या निकालाचा आनंद की गोंधळ? अनेकांच्या मार्कलिस्ट कोऱ्या आणि निकाल थांबल्याचा धक्कादायक प्रकार. बच्चू कडूंनी महायुतीचा धर्म पाळावा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा. धर्मांतरांचा वणवा आता अकोल्यात. अमरावतीच्या किन्नरांकडून अकोल्यातील किन्नरांना धमक्या. सोयाबीनच्या दरात झाली वाढ. बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढल्याचे चित्र. आता सविस्तर बातम्या. वाशिम जिल्हा पोलीस दलात तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या बदलीपूर्वीच 18 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे आदेश काढल्याने पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अपवादात्मक परिस्थिती आणि विशेष कारणांचा उल्लेख करत आलेल्या या बदलांमुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. 30 एप्रिल 2024 रोजी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या सहमतीने 18 पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. हे आदेश तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. बदलीपूर्वीच करण्यात आलेल्या या हालचालींमुळे पोलीस विभागात चर्चांना उधाण आले आहे. आदेशात अपवादात्मक परिस्थिती आणि विशेष कारणांचा उल्लेख करण्यात आला असला तरी नेमकी ती परिस्थिती काय होती याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या बदलांमागे नेमकं कारण काय यावर आता विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. यामध्ये काही विशेष पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून थेट काही महत्त्वाचे पोलीस स्टेशन तर काहींना स्थानिक गुन्हे शाखामध्ये बदली देण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय जिल्ह्यात चर्चेचा बनला आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बदलीचे आदेश आल्यानंतर जाता जाता केवळ 18 कर्मचाऱ्यांवरच कृपादृष्टी का दाखवण्यात आली असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाकडे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र या निकालाच्या आनंदावर शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे विरजण पडले आहे. काहींचा निकाल थांबल्याचा मेसेज या गुणपत्रिकांवर होता. अकोला जिल्ह्यातील अनेक टॉपर विद्यार्थ्यांसोबत शिक्षण विभागाने चक्क खेळोबे केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या हातात चक्क कोऱ्या मार्कशीट आल्याने आता यावर मार्क कोण टाकणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या सावळ्या गोंधळ प्रकरणात कोणावर जबाबदारी निश्चित केली जाते आणि कारवाई होते हे पाहण्यासारखे असेल. निकालाच्या दिवशी जिथे पेढे वाटले जातात तिथे अकोल्यात संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. वर्षभर कठोर मेहनत करून 90% अधिक गुणांची अपेक्षा असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन निकालात अनेक विषयांच्या जागी चक्क 0 किंवा कोरी जागा दिसत आहे. तांत्रिक चुकांमुळे झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक झाली असून त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. राज्य सरकारने आणि शिक्षण बोर्डाने या हलगर्जीपणाबद्दल तत्काळ विद्यार्थी आणि पालकांची जाहीर माफी मागावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत आणि आयुष्यांसोबत खेळण्याचे धाडस कोणी केले असा सवाल विचारला जात आहे. बोर्डाच्या या ढिसाळ नियोजनामुळे अकोल्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असून तातडीने कोऱ्या मार्क लिस्टमध्ये मार्क टाकून त्या अपलोड कराव्यात अशी मागणी समोर येत आहे. आमदार बच्चू कडू यांनी महायुतीचा धर्म न पाळता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात वक्तव्य केले. याबद्दल अमरावती येथे बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या आमदारांनी काय बोलावे हे समन्वय समितीच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलूनच त्यांनी आपली भूमिका घ्यावी असे अपेक्षित आहे. बच्चू कडू महायुतीचा भाग असताना सरकारविरोधी भूमिका कशी घेतात या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून वक्तव्य करावे. महायुतीच्या समन्वयक समिती बैठकीत तसे ठरले आहे. तसेच बच्चू कडू यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यामुळे त्याबद्दल बोलणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. सर, आमदार बच्चू कडू जे आहे हे महायुतीमध्ये गेल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीवर टीका करून राहिले आणि आता थेट मंत्रालयात जाऊन आंदोलन करणार आहेत म्हणते. त्यावर आपलं काय मत आहे? महायुतीच्या बैठकीमध्ये महायुतीच्या आमदारांनी त्यांच्या पक्षाध्यक्षाची पूर्ण त्या ठिकाणी कुठली भूमिका घ्यायची आहे असा निर्णय समन्वय समितीमध्ये झाला आहे. एकनाथ शिंदेजी पुढील निर्णय करतील, कारण बच्चू कडूबद्दल काही त्यांना काही भूमिका असतील तर त्या एकनाथ शिंदेजींनी मांडतील. कारण समन्वय समितीचा हाच निर्णय आहे की कुठल्याही आमदारांनी, महायुतीच्या आमदारांनी किंवा महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी महायुती संदर्भात काही बोलायचं असेल तर आपल्या पक्षनेत्याला विचारून बोलायचं. त्यांच्यावर गुन्हा दाखल होता, ते प्रकरण सध्या थंड बस्त्यात पडलं आहे. याबद्दल आता कोणीच काही बोलत नाही, म्हणजे आमदारकी मिळाल्यानंतर. त्यामध्ये पोलिसांच्या संपूर्ण जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट आहे, जोपर्यंत पोलिसांची कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलीस सध्या तपासात बोलणं काही योग्य होणार नाही. अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले किन्नरांच्या सक्तीच्या धर्मांतरांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता अकोला शहरातील किन्नरांना अमरावती शहरातील किन्नरांनी मोबाईल ग्रुपद्वारे धमकावण्यास सुरुवात केली आहे. अकोला शहरातही आता किन्नरांमध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. जय महाराष्ट्र, जय विदर्भ, जय संविधान, जय जय श्रीराम. अकोला शहरात गेल्या अनेक वर्षापासून सिमरन अम्मा यांच्या नेतृत्वाखाली किन्नरांचा एक गट कार्यरत आहे. यामध्ये सर्व समाजाचे किन्नर शांतता आणि भाईचाऱ्याने आपले जीवन जगत आहेत. मात्र आता अमरावतीच्या काही किन्नरांनी शहरातील या शांतताप्रिय किन्नरांना हिंदू मुस्लिम धर्माच्या नावाखाली मोबाईलवर धमक्या देणे सुरू केले आहे. ही बाब लक्षात घेता अकोल्यातील किन्नरांनी रामदासपेठ पोलिसांना निवेदन सादर केले आहे. धमक्या देणाऱ्या अमरावतीच्या किन्नरांपासून कोणताही त्रास किंवा नुकसान होऊ नये अशी मागणी केली जात आहे. जैसा कि आज सवेरे हमारे को ग्रुपों के अंदर धमकियां आने लगी. ये अमरावती के कुछ किन्नर है, इन लोगों की है ना, अमरूपाली चौधरी और शबनम शमशेर शाह और गुड्डी और ये मंगला कलोशिया, जिन्होंने अमरावती शहर के अंदर पूरा वातावरण खराब कर रखा है. पूरा समाज के अंदर इन्होंने हिंदू मुस्लिम फैला रखा है. आज सवेरे से इनकी धमकियां आने लगी हम लोगों को कि आकोला के अंदर भी आके हम हिंदू मुस्लिम करेंगे, आकोला की अशांतता भंग करेंगे. तो हम आज रामदासपेठ पुलिस स्टेशन के अंदर आए हैं, इनके खिलाफ कंप्लेंट दर्ज करवाई है. और जितने भी हमारे रामदासपेठ पुलिस स्टेशन के आला से आला अधिकारी है, इन लोगों ने हमारा अच्छी तरीके से साथ दिया, बहुत अच्छी तरीके से हमें कोऑपरेट किया है. अकोला के अंदर, आपके अकोला के अंदर, हम सबके अकोला के अंदर ये लोग आके कुछ ऐसी अशांतता भंग करते हैं तो इनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए. और जो बाहर के हैं, दूसरे भी इनके साथ में बहुत लोग हैं भोपाल के, इधर के, इनको वही के वही इनकी जिलाबंदी की जाए और अकोला की शांतता भंग होने से बचा ले. मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे झालेल्या अल्प पावसातच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पंचायत समोरील या समस्येमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आज सकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र अल्प पावसातच शिरपूर येथून मालेगाव रिसोडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बस स्थानक परिसरातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक दुचाकी स्वारांना पाण्यातून वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागला, तर पादचाऱ्यांनाही ये जा करताना कसरत करावी लागली. परिसरातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने आणि पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करून भविष्यात पुन्हा ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी होत आहे. यासाठी योग्य सुरक्षा आणि कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरात रात्री 11च्या सुमारास विजांच्या कळकळाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून वीज तारा तुटल्याने संपूर्ण परिसरात वीज पुरवठा रात्रभर खंडित झाला होता.
वादळी वाऱ्याचा फटका शेती पिकांनाही बसला असून केळीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहेत. मात्र प्रचंड उकाडानंतर झालेल्या या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अकोली जहागीर परिसरात रात्री उशिरा अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळली तर काही ठिकाणी वीज तारा तुटल्याने संपूर्ण परिसर अंधारात होता. तसेच ज्वारी पिकालाही फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. त्यातच शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य ओले झाले. सर्वच धान्य झाकून ठेवलेले नव्हते. पावसाची शक्यता लक्षात घेऊन आता बाजार समितीकडून सावधगिरी बाळगली जात आहे. पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील 2 दिवसापासून विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. ज्या शेतमालाचे लिलाव दुपारनंतर होणार आहेत त्या शेतमालाचे खुले ढेर सकाळपासून करून ठेवू नयेत. पाऊस आल्यास शेतमाल ओला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षता घ्यावी व कामगारांना तशी सूचना द्यावी. शेतमाल ओला होणार नाही व पाऊस आल्यास झाकणेकरिता ताडपत्रांची व्यवस्था ठेवावी असे आवाहन केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज पाहता बाजार समितीने उघड्यावर धान्य ठेवू नये अशा सूचना यापूर्वीच दिल्या होत्या. पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथील मण नदीच्या पात्रात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तुलंगा व परिसरात शोककळा पसरली आहे. मृतकांमध्ये 40 वर्षीय दिलीप वसंत मुंडे राहणार तुलंगा बुद्रुक व 52 वर्षीय अजाबराव तुकाराम तायडे राहणार चिखलगाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही मण नदीच्या पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र बराच वेळ शोध घेऊनही दोघांचा शोध लागला नाही. त्यानंतर चांदणी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर महान येथील मानवसेवा आपत्ती संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाला पाचारण करण्यात आले. शोध पथकातील प्रतीक बोरसे, शेखर केवट, हरीश जुमले, ओम ताले, अक्षय धोत्रे आदींनी नदीपात्रात उतरून शोध मोहीम राबवली. 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 7 वाजेपर्यंत दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले. या शोधकार्यात दिग्रस बुद्रुक येथील ओम अनंता ताले, कपिल सारंगधर ताले व अक्षय धोत्रे यांनी सहकार्य केले. प्रभारी तहसीलदार दिनकर केंद्रे, ग्राम महसूल अधिकारी डी.के. देशमुख, डी.जे. नकाशे, महसूल सेवक कपिल ताले, दीप ताले, चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे, बीट जमानदार घुगे, पोलीस पाटील अशोक तायडे, खुशाल तायडे आदी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस सेंटर पाहण्याची संधी रविवारी व सोमवारी जिज्ञासूंना मिळणार आहे. नागरिक विद्यार्थ्यांनी स्पेस सेंटर पाहावे असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी जिल्ह्यातील खगोलप्रेमींना केले आहे. मानवनिर्मित इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही अंतराळ अभ्यास व संशोधन प्रयोगशाळा दर सेकंदाला 7.5 किलोमीटर या वेगाने पृथ्वीभोवती 1.5 तास एक प्रदक्षिणा पूर्ण करते. प्रदक्षिणा पूर्ण करताना हे स्पेस स्टेशन ज्या भागात जाते त्या भागातून नुसत्या डोळ्यांनी ती आपापल्याला पाहता येते. अकोला जिल्ह्यातून हे स्पेस स्टेशन 10 मे रोजी पहाटे 4:41 पासून ते 4:48 वायव्य ते आग्नेय दिशेनं तसेच 11 मे रोजी रात्री 3:44 पासून ते 4 वाजेपर्यंत यावेळी वायव्य ते आग्नेय दिशेनं अवकाशात पाहता येणार असल्याची माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली आहे.
मानवी जीवाला आकाशातील ग्रह, तारे आणि आपल्या जवळचा चंद्र यांचं प्रारंभीपासून एक प्रकारचं आकर्षण राहिलेलं आहे. आणि सद्यस्थितीमध्ये जगात सगळ्यात महाग असलेली वस्तू इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, ज्याच्यामध्ये सुनीता विल्यम्स ही जवळपास 9.5 महिने अंतराळ संशोधनासाठी होती, तेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दर सेकंदाला 7.5 किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती दर दिवसाला जवळपास 15 ते 16 चक्कर पूर्ण करते. आणि ते ज्या वेळेला आपल्या भागातून जाते तर ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पाहता येते. असा सुंदर योग आज पहाटे 10 तारखेला आपल्याला वायव्य ते आग्नेय दिशेला म्हणजे जवळपास 6 मिनटं हा आकाश नजारा बघता येईल. आणि सुरुवातीला पश्चिमेच्या जरासं दक्षिणेला स्वाती या तारखेपासून निघेल आणि नंतर मग अभिजित आणि त्याच्यानंतर श्रवण आणि त्यानंतर चंद्राकडे जात हा नजारा आपल्याला आकाशात सर्वसाधारण चांगल्यापैकी पाहता येईल. आकाशप्रेमींनी या उत्कृष्ट नजाऱ्याचा जास्तीत जास्त आनंद घ्यावा असं विश्वभारती विज्ञान केंद्राच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. आणि सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन आपलं आकाशप्रेम वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाकद येथे धारदार तलवारी बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. आरोपींकडून 2 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की वाकद गावातील एक युवक तलवारी बाळगून परिसरात दहशत निर्माण करत आहे. या माहितीची खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाकद गावात जाऊन पाहणी केली. यावेळी संशयित युवक गणेश रामराव मुके उर्फ शोकाभाई याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या शेतात लपवून ठेवलेल्या 2 धारदार तलवारी पोलिसांना काढून दिल्या. पोलिसांनी पंचासमक्ष तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी आरोपी विरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वाशिम ग्रामीण पोलीस करत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. अकोला जिल्ह्यात गत काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. सोयाबीनला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रति क्विंटल 6,000 ते 6,489 दर मिळाला असून 2,421 क्विंटल आवक झाली. सध्या शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात सोयाबीन असल्याने भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना जास्त होत आहे. बाजारात आल्यानंतर 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल दर होता. साठवणुकीची व्यवस्था नसल्याने तसेच पैशाची गरज असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कमी दरात डिसेंबर 2021 ते जानेवारी 2026 दरम्यान सोयाबीनची विक्री केली. यातच आता बियाणे तसेच खतांचे दर गगनाला भिडले आहेत, तर मजुरीही वाढली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. एकीकडे उत्पादन खर्चामध्ये झालेली वाढ व सोयाबीनला मिळालेला कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केल्यानंतर आता दरात वाढ झाली आहे. सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसल्यामुळे या भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच होत असून बळीराजा संकटात सापडला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. पोलीस दलात खळबळ, त्या बदल्या केल्या तरी कोणी? अपवादात्मक परिस्थितीवरून चर्चेला उधाण. दहावीच्या निकालाचा आनंद की गोंधळ? अनेकांच्या मार्कलिस्ट कोऱ्या आणि निकाल थांबल्याचा धक्कादायक प्रकार. बच्चू कडूंनी महायुतीचा धर्म पाळावा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा. धर्मांतरांचा वणवा आता अकोल्यात. अमरावतीच्या किन्नरांकडून अकोल्यातील किन्नरांना धमक्या.
सोयाबीनच्या दरात झाली वाढ, बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढल्याचे चित्र. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे ही न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.